नमस्कार, मी केतकी देशपांडे. आपली जी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. कॉन्टिनेंटल प्रकाशनतर्फे प्रकाशित ओंजळधारा या जीएनच्या कथासंग्रहातील 3 सोनेरी केस या परिकथेचं मी वाचन करते. कथेचा दुसरा भाग, 3 सोनेरी केस. मी काही तशी परकी नाही. होय नाही करत तरंग तिच्या घरी राहायला तयार झाला. थोडा वेळ चालत गेल्यावर त्याला नुकतेच जमिनीतून उगवल्याप्रमाणे एक सुबक घर दिसलं. रात्री त्याला गाढ झोप लागलेली पाहताच म्हातारीने त्याचं पत्र घेतलं आणि त्या जागी दुसरं पत्र लिहिलं. त्यात मजकूर होता, या तरुणाचं राजकन्येशी तात्काळ लग्न लावून देण्यात यावं आणि हे सगळं मी परत येण्याआधी पार पडलं पाहिजे, अशी माझी आज्ञा आहे. राणीने ते पत्र वाचलं तेव्हा तिला आश्चर्य वाटल्याखेरीज राहिलं नाही. पण राजाची आज्ञा मोडण्याचं धैर्य तिच्यात नव्हतं. शिवाय असा देखणा तरुण पाहून तिला आणि राजकन्येलाही फार आनंद झाला. तरंगलाही सुंदर राजकन्या बघताच हर्ष झाला होता. राणीने मग विवाहाची भारी तयारी केली आणि राजाच्या आज्ञेप्रमाणे सारं काही पार पडलं. काही दिवसांनी राजा वापस आला. त्याला सारी हकीकत समजली. त्याचा संताप अनावर झाला. पण आपलीच तर तशी आज्ञा होती, मग मी तरी काय करणार, राणी म्हणाली. तिने त्याचंच पत्र त्याला दाखवलं. राजाने त्यावरला मुहूर्त निरखून पाहिला आणि तरंगला बोलावणं पाठवलं. वाटेत काय काय घडलं हे सविस्तर खोदून खोदून विचारलं. तरंगने ही सारी हकीकत मनमोकळेपणाने राजाला सांगितली. म्हातारीचं वर्णन ऐकताच त्याचं लग्न राजकन्येशी होईल असं भविष्य 20 वर्षापूर्वी सांगणारी हीच ती म्हातारी याबद्दल त्याला कसलाच संशय उरला नाही. त्याने खूप विचार केला, पण काहीच न सुचल्यामुळे तो हताश झाला. जे घडून गेलं ते आता पुसता येणार नाही. तुझा राजकन्येशी विवाह झाला हे खरं, पण तुला तिच्याशी संसार करायचा असेल तर विवाह भेट म्हणून तुला सूर्यदेवाचे 3 सोनेरी केस आणावे लागतील, अशी अट त्याने तरंगासमोर ठेवली. हे काम कधी तरंगाकडून होणारच नाही आणि त्याची कटकट कायमची निघून जाईल, अशी राजाची अपेक्षा होती. ठरल्याप्रमाणे तरंग प्रवासाला निघाला. सूर्यदेवाचे 3 सोनेरी केस आणायचे म्हणजे कोणत्या दिशेला जायचं हे पण त्याला माहिती नव्हतं. पण दैव साथीला असल्यामुळे त्याला खरा रस्ता सापडला. टेकड्या, डोंगर, नदी, नाले एक एक ओलांडत तो निळ्या समुद्राजवळ आला. तिथे किनाऱ्यालाच एक होडी होती. शेजारीच होडीवाला उभा होता. होडीवाले, देव तुमचं भलं करो, तरंग म्हणाला. तो तुलाही पाहो, पण तू या बाजूला कुठे निघालास, होडीवाल्याने विचारलं. मी सूर्यदेवाकडे त्याचे 3 केस आणायला निघालोय. मग होडीवाला आनंदाने त्याला म्हणाला, तुझ्यासारखा कुणीतरी या वाटेने येईल म्हणून वर्षानुवर्ष मी इथे वाट बघत बसलोय. 20 वर्ष या ठिकाणी मी हाडाची काढ करतोय, पण मला सोडवायला इथे कुणीच येत नाही. आता तू सूर्यदेवाकडे जातोच आहेस तर माझं एवढं काम कर. सूर्यदेवाला माहित नाही असं काहीच नाही जगात. तेव्हा इथून माझी सुटका कशी केव्हा होणार ते तू त्याला विचार. तरंगने हे कबूल केलं आणि मग होडीवाल्याने त्याला पहिलं किनाऱ्यावर आणून सोडलं. नंतर प्रवास करत तरंग एका नगरात आला. हे नगर विशाल होतं, पण त्यावर सर्वत्र मृत्यू आणि नाश यांची अवकळा पसरली होती. वेशीपाशीच तरंगला एक म्हातारा भेटला. तरंग म्हणाला, देव तुमचं भलं करो. तुझंही भलं हो बाबा, पण इकडे कुठे चाललास तू, म्हाताऱ्याने त्याला विचारलं.
तरंगाने सांगितल्यावर तो म्हणाला, तुझ्यासारखा कुणीतरी या वाट्याने येईल म्हणून आम्ही सगळे डोळ्यात प्राण आणून वाट बघतोय रे. चल, मी तुला आमच्या राजाकडे घेऊन जातो. तरंग राजाजवळ पोचल्यावर राजा म्हणाला, तू सूर्यदेवाकडे जातोच आहेस तर आमचा एक प्रश्न विचारशील? आमच्या राज्यात ना एक फळझाड होतं. त्याला अमर फळं येत असत. अगदी 2 घटकांचा सोबती असलेल्यानंही ते फळ खाल्लं तर तो तात्काळ तरुण आणि निरोगी होईल. परंतु गेल्या 20 वर्षात त्या झाडाला एकही फळ आलं नाहीये. आता ती फळं पुन्हा कशी आणि कधी येतील या प्रश्नाचं उत्तर आणलंस तर तुला मी भरपूर काही इनाम देईन. त्याला प्रश्न विचारण्याचं आश्वासन देऊन तरंग पुढे निघाला. काही दिवसांनी तो पुन्हा एका नगराजवळ आला. त्या नगराभोवती भयानक तटबंदी होती. आतील नागरिकांचं संरक्षण करण्यापेक्षा त्यांना बंद करण्यासाठी ती बांधली की काय असा भास होत होता. त्याने आत पाऊल टाकलं तेव्हा आपण स्मशानात तर आलो नाहीत ना असं त्याला वाटलं. तेथील प्रासादांचे मनोरे खचून खाली पडले होते. घरांच्या भिंती कोसळल्या होत्या. राजमार्गावरती खळगेच खळगे दिसत होते. तरंग पुढे आला. त्याला आणखी एक म्हातारा दिसला. त्याच्या डोळ्यातनं सतत अश्रू वाहत होते, कारण तो एका लहान मुलाचं प्रेत जमिनीत पुरत होता. तरंगाने त्याच्याजवळ जाऊन काही मदत हवी आहे का विचारताच म्हाताऱ्याने मान हलवली आणि म्हणाला, आता मदत देवाचीच. माझ्या मुलाला मी याच हातानं पुरलं इथं. आता त्याच्या मुलाला पुरतोय. नवखा दिसतोयस, इकडे कुणीकडे निघालायस? तरंगाने सूर्यदेवाबद्दल सांगताच तो म्हणाला, जर तू याआधी आला असतास तर आम्ही धन्य झालो असतो. चल चल, मी तुला आमच्या राजाकडे घेऊन जातो. तरंग राजासमोर येऊन उभा राहिला. दुःखावेगामुळे राजाला काही बोलताच येईना. अखेर मोठ्या कष्टाने स्वतःला सांभाळत तो म्हणाला, तू कसाही सूर्यदेवाकडे जातोच आहेस तर आमचं एक काम कर. 20 वर्षापूर्वी आमचं राज्य अत्यंत वैभवशाली राज्य होतं. आमचे प्रजाजन धर्मनिष्ठ, तत्वनिष्ठ, नीतिमान आणि कर्तव्य तत्पर असे होते. इथल्या मंदिरात आपोआप अखंड पेटत असलेल्या निळ्या ज्योतीचा नंदादीप पाहायला दूर दूर देशाहून प्रवासी यायचे. पण नंतर काय झालं कुणास ठाऊक. देवीच्या डोळ्यातून अश्रू पाझरू लागले. ती निळी ज्योत विझली. राज्यातले सारेच दिवे मालवले गेले. निळ्या ज्योतीच्या जागी आता राक्षसाच्या जिभेसारखी लाल ज्योत आली आहे. तिच्यावरून इतर दीप लावता नाहीये. तिच्यापासून उबदार प्रकाशही मिळत नाही. राज्यात सारच काही उफराट झालंय. बाल आणि तरुण वृद्धांच्या आधी मरण पावतायत. स्त्रियांमध्ये शालीनता उरली नाहीये. आई होणं त्यांना आता ओझ्यासारखं वाटू लागलंय. मंदिरात जुगारांचे घोळके दिसू लागले. राज्यसभेत जिथे महान योद्ध्यांचे पंडित्य शोभलं तिथे आता खट, नट, भाट यांच्या पावलांची मलिनता उमटू लागली आहे. मूढांच्या हाती सत्ता गेली. ज्ञानीजनांना कळपधीट घोड माणसांपुढे लाचारी पत्करावी लागते. दिवसा ढवळ्या घुबडांचे थवे राजवाड्याच्या भिंतीवर बसू लागले. तर गरुडाला विहिरीच्या तळाशी घरटं बांधण्याची पाळी आली रे. त्यांच्यावर किडामुंगी बिनदिक्कत तुटून पडती. आमच्या राज्यातील ही भाग्य तेजज्योत कशामुळे विझली? विचार सूर्यदेवाला तू. त्याच्या शोकाने तरंग देखील खिन्न झाला. ही कथा तुम्हाला आवडतीये का? आणि आवडत असेल तर तुमचे अभिप्राय आणि तुमच्या सूचना मला नक्की खाली कमेंटमध्ये सांगाल. मलाही तुमचे अभिप्राय आणि सूचना वाचायला आवडतील. आणि हां, सोबतच आपले GA हे चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या भागात. धन्यवाद.